नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरू गंगागिरी महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव. आपण इयत्ता 11वीतून 12वीत आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मी सहर्ष स्वागत करतो. शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये आपण सहकार विषयाचं अध्यापन करणार आहोत. मागील 11वी मध्ये आपण सहकार विषयाचं अध्यापन करत असताना सहकाराचा असणारा अर्थ, त्याचा असणारा इतिहास, वैशिष्ट्य, महत्त्व, त्याचबरोबर विविध व्यवसाय संघटना आणि त्यांचा तुलनात्मक अभ्यास आपण सहकार विषयामध्ये केलेला आहे. सहकारी संस्थेची असणारी जी तत्व आहे, सहकारी संस्थेची स्थापना असेल, सहकारी संस्थेचा पतपुरवठा असेल, सेवा सहकारी संस्था असतील, प्रक्रिया सहकारी संस्था असतील, अशा वेगवेगळ्या संस्थांचा आपण अभ्यास केलेला आहे. त्याचबरोबर विपणन सहकारी संस्था, त्यामध्ये आपण खरेदी विक्री संस्था किंवा विक्री संस्था, सहकारी गृहनिर्माण संस्था असतील, ग्राहक सहकारी संस्था असेल, या विषयीचा अभ्यास इयत्ता 11वी मध्ये आपण केलेला आहे. आता इयत्ता 12वी मध्ये आपण सहकार विषयाचा सिलेबस सर्व विद्यार्थ्यांना आपण टाकलेला आहे. सहकार विषयाच्या पुस्तकाची PDF देखील आपण व्हॉट्सअप ग्रुपवर सर्व विद्यार्थ्यांना टाकलेली आहे. आता सहकार विषयाचा अभ्यास, 12वीचा सहकार विषयाचा अभ्यास करत असताना प्रकरण 1 मध्ये आपण सहकारी संस्थेचे संघटन अभ्यास असून, सहकारी संस्थेचे संघटन म्हणजेच ऑर्गनायझेशन ऑफ अ कोऑपरेटिव्ह सोसायटी, या प्रकरणामध्ये आपण या प्रकरणाची असणारी प्रस्तावना, सहकारी संस्थेची संघटन रचना, सभासद, व्यवस्थापन समिती, सहकारी संस्थेचे पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार याविषयी असणारी कार्यप्रणाली आपण सहकारी संस्थेचे संघटन प्रकरण 1 मध्ये आपण अभ्यासणार आहे. तर सहकारी संस्थेचे संघटन या प्रकरणाची प्रस्तावना पाहत असताना आपल्याला सांगता येईल की सहकार हा विषय संघटनेचा एक प्रकार आहे आणि सहकारी संस्थेचे हे जे काही संघटन आहे, इतर व्यावसायिक संघटन प्रकारापेक्षा थोडंसं वेगळं आहे. आणि व्यवसाय संघटना या सहकारी संस्था नफा न देण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या नसून सेवा देण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी स्थापन झालेल्या असतात. सहकारामध्ये नफ्याला त्या ठिकाणी गौण स्थान दिलेलं असतं, परंतु सहकारी संस्थेमध्ये असणारे जे सभासद आहे, या सभासदांच्या सेवेला जास्तीत जास्त प्राधान्य दिलेलं असतं. हेच आपल्याला सहकारी संस्थेचं जे काही संघटन आहे, या संघटन प्रकारामध्ये आपण अभ्यासणार आहोत. तर सहकारात भांडवलापेक्षा व्यक्तीला म्हणजे सभासदांना जास्तीत जास्त महत्वाचं स्थान त्या ठिकाणी असतं. संयुक्त भांडवली संस्थेत नफ्याला जसं महत्वाचं स्थान त्या ठिकाणी असतं, तसं सहकारी संस्थेमध्ये सेवेला जास्तीत जास्त प्राधान्य त्या ठिकाणी दिलं जात असतं. सहकारी संस्था या कमीत कमी नफ्यावर आपला व्यवसाय त्या ठिकाणी चालवतात आणि सेवेला त्या ठिकाणी प्राधान्य देतात. थोडक्यात सहकारी संस्था ना नफा ना तोटा या तत्वावर त्या ठिकाणी चालत असतात. म्हणजे हेच आपल्याला या प्रकरणामध्ये आपण पाहणार आहोत. आता सहकारी संस्थेची संघटन रचना जर आपण त्या ठिकाणी बघितली, तर सभासद असतात, व्यवस्थापन समिती की ज्याला आपण संचालक मंडळ असं त्या ठिकाणी म्हणतो, पदाधिकारी असतात आणि या पदाधिकाऱ्यांच्या अंडर अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार यांची कार्यप्रणाली आपण ह्या सहकारी संस्थेच्या संघटन रचनेमध्ये आपण अभ्यासणार आहोत. आपण दिलेल्या या चार्टमध्ये सहकारी संस्थेची असणारी जी संघटन रचना आहे ती आपल्याला दाखवलेली आहे. या पद्धतीने आपण या रचनेचा 1 बाय 1 अभ्यास त्या ठिकाणी आपण करणार आहोत. आता सभासद आणि सभासदाच्या असणारा अर्थ किंवा व्याख्या सहकारी संस्था कायदा 1960 नुसार काय आहे ते आपण पाहतोय. सामान्य जे काही लोक आहे यांच्या हितासाठी त्या ठिकाणी सहकारी संस्था किंवा सहकारी संस्थेचा जो काही प्रवर्तक आहे, तो प्रवर्तक भूमिका घेतो आणि सभासदांच्या हिताचे निर्णय घेण्याच्या उद्देशाने सहकारी संस्थेची स्थापना जी आहे ती स्थापना करतो. आता समान उद्दिष्ट असणाऱ्या ज्या काही व्यक्ती आहे त्या स्वइच्छेने एकत्र येतात आणि सहकारी संस्था स्थापनेची प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया करण्यासाठी प्रवर्तकाला सहकार्य करण्याची भूमिका बजावत असतात. सहकारी संस्थेची नोंदणी करत असताना नोंदणी अर्जावर प्रवर्तक म्हणून ज्या व्यक्तीची सही केलेली असते त्या व्यक्तीला आपण प्रवर्तक असं त्या ठिकाणी म्हणतो आणि त्यांना संस्थेची नोंदणी झाल्यानंतर आपोआपच सभासदत्व जे आहे ते सभासदत्व प्राप्त होत असतं. सहकारी संस्थेचे हे प्रथम सभासद म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं की जसं सहकारी संस्थेची
नेतृत्व स्थापनेमध्ये नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला आपण प्रवर्तक म्हणतो. तसंच सहकारी संस्थेच्या स्थापनेच्या वेळेला ज्या व्यक्ती प्रवर्तन अवस्थेमध्ये त्या प्रवर्तनाच्या सहकारी संस्थेच्या स्थापनेमध्ये सभासद म्हणून त्या ठिकाणी सही करतात, ते सभासद पुढे सहकारी संस्थेचे सभासदत्व म्हणून भूमिका पार पाडत असतात. सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर ज्या इच्छुक व पात्र व्यक्ती आहे आवश्यक ती प्रवेश फी त्या ठिकाणी भरतात आणि भांडवलासह विहित अशा नमुन्यात सभासदत्वासाठी अर्ज त्या ठिकाणी करत असतात. आलेल्या अर्जाने त्या ठिकाणी जे काही अर्ज येतात संस्थेने त्यावर विचार विनिमय करून त्या ठिकाणी मंजुरी दिलेली असते आणि ती व्यक्ती नव्याने त्या ठिकाणी सभासद होत असते. आता जो काही अर्ज आहे तो मिळाल्यापासून जनरली 3 महिन्याच्या आत सभासदाचा जो काही निर्णय आहे तो निर्णय त्या सहकारी संस्थेची असणारी व्यवस्थापन समिती जी आहे ती व्यवस्थापन समिती त्या ठिकाणी निर्णय घेते आणि निर्णय घेतलेल्या तारखेपासून 15 दिवसांच्या आत संबंधित जी काही अर्जदार व्यक्ती आहे त्या अर्जदार व्यक्तीला सभासदत्वाचा निर्णय त्या ठिकाणी कळविला जात असतो. आता यामध्ये आपण जर बघितलं तर क्रियाशील सभासद हे सहकारी संस्थेचे खरे मालक असतात आणि मालक या नात्याने सभासदांना व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीस त्या ठिकाणी उभं राहता येतं. अधिमंडळाच्या वार्षिक सभेला त्यांना उपस्थित राहता येतं. वेगवेगळ्या विषयांच्या चर्चा असेल त्याच्यामध्ये भाग घेण्याचा त्यांना अधिकार प्राप्त होतो आणि सहकारी संस्थेच्या मतदान करण्याचा अधिकार देखील त्यांना त्या ठिकाणी प्राप्त होत असतो. म्हणजे अशा पद्धतीने सभासदाचा अर्थ आपल्याला थोडक्यात सांगता येईल. आता सभासदाची जर व्याख्या सांगायची जर झाली तर सहकारी संस्था कायदा 1960 प्रमाणे त्या कायद्यामध्ये असणारा जो काही कलम 2 आहे पोट कलम 19 अनुसार जर सभासदाची व्याख्या आपल्याला सांगायची जर झाली तर ती आपल्याला या पद्धतीने सांगता येईल. सभासद म्हणजे ज्या संस्थेचे नाव नोंदणी करण्यात आलेली आहे अशा सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठीच्या अर्जात सामील झालेली व्यक्ती किंवा संस्थेच्या नोंदणीनंतर संस्थेची सदस्य म्हणून यथोचितरित्या दाखल करून घेतलेली व्यक्ती यात नाममात्र सभासद, सहयोगी सभासद आणि प्राथमिक सहकारी कृषी संस्थेतील कोणताही ठेवीदार किंवा वित्तीय सेवा उपभोक्ता यांचा समावेश होतो. अशा पद्धतीने आपल्याला सहकारी संस्था कायदा 1960 प्रमाणे कलम 2 आणि पोट कलम 19 प्रमाणे सभासदाची असणारी जी व्याख्या आहे ती व्याख्या आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आपल्याला सभासदाची जी काही पात्रता आहे ती पात्रता त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की कायदेशीर सहकारी संस्था असेल आणि ह्या संस्थेचं सभासदत्व त्या ठिकाणी पात्रता जी आपल्याला पाहिजे जर असेल तर ती आपल्याला सांगता येईल. एक आहे सज्ञान व्यक्ती. आता कोणतीही सज्ञान व्यक्ती सहकारी संस्थेचं त्या ठिकाणी सभासद होऊ शकते, परंतु ती व्यक्ती सभासद होत असताना त्या व्यक्तीचं वय वर्ष हे 18 पूर्ण झालेलं असलं पाहिजे की अशा व्यक्तीला आपण सज्ञान व्यक्ती म्हणत असतो. त्याचबरोबर ती व्यक्ती मानसिकदृष्ट्या काय असली पाहिजे, सक्षम असली पाहिजे. तर अशी व्यक्ती त्या ठिकाणी सहकारी संस्थेचं सभासदत्वास पात्र असते. या व्यक्तीला कोणत्याही संबंधित अधिनियमाद्वारे किंवा करार करण्यास त्या ठिकाणी बंदी केलेली नसते आणि भारतीय करार कायद्याप्रमाणे करार करण्यास ती व्यक्ती काय होते, पात्र होत असते. अशा व्यक्तीला त्या ठिकाणी सहकारी संस्थेचं सभासदत्व तर मिळू शकतं. म्हणजे सज्ञान व्यक्ती त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आपण जर बघितला तर कार्यक्षेत्रात वास्तव्य. आता कोणतीही व्यक्ती सभासद जर होऊ इच्छित असेल तर ती व्यक्ती त्या सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये तिचं अस्तित्व असलं पाहिजे. त्या गावामध्ये त्या भागामध्ये ती अस्तित्व असली पाहिजे. त्या व्यक्तीला त्या ठिकाणी सभासदत्व दिलं जातं किंवा विशिष्ट असं प्रवेश शुल्क आणि त्यासोबत किमान एका भागाची रक्कम तिने भरली पाहिजे. जी सहकारी संस्थेची भागांची किंमत असेल ती किंमत एका भागाची त्या व्यक्तीने जर भरली तर त्या कार्यक्षेत्रात अस्तित्व असणारी कोणतीही व्यक्ती सभासद सहकारी संस्थेची होऊ शकते. त्यानंतर तिसरी पात्रता आपण जर बघितली तर विद्यार्थी सभासद. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जर विद्यार्थी सहकारी भंडाराचे सभासदत्व दिलेले असेल किंवा अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी वयाची 18 वर्ष पूर्ण झालेलीच असली पाहिजे अशी कोणतीही अट नसते. म्हणजे थोडक्यात काय की विद्यार्थी सहकार भंडारासाठी वयाची अट त्या ठिकाणी दिलेली नाही. परंतु महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 प्रमाणे सहकारी संस्थेचं सभासदत्व आपल्याला घ्यायचं असेल तर त्या व्यक्तीचं वय वर्ष 18 असणं गरजेचं आहे. त्यानंतर चौथी पात्रता आपण जर बघितली तर नोंदणीकृत संस्था.
संस्था नोंदणीकृत कायद्यानुसार त्या ठिकाणी स्थापन जर झालेली असेल तर ती देखील सहकारी संस्थेचं सभासद त्या ठिकाणी होऊ शकते. मग नोंदणीकृत संस्था म्हणजे कोणती? शैक्षणिक संस्था असतील, क्रीडा संस्था असतील, सांस्कृतिक मंडळे असेल, तर ही जी काही मंडळं आहे ही सहकारी संस्थेचं सभासदत्व जे आहे ते सभासदत्व स्वीकारू शकते किंवा त्यांना सभासदत्व सहकारी संस्थेकडनं दिलं जातं. म्हणजे अशा पद्धतीने नोंदणीकृत संस्था त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर दुसरी पात्रता बघितली आपण तर भागीदारी संस्था. ज्या संस्था भागीदारी संस्था कायदा 1932 प्रमाणे स्थापन झालेल्या असतात, अशा संस्था देखील सहकारी संस्थांचं सभासदत्व जे आहे ते सभासदत्व दिलं जातं आणि संस्था देखील सहकारी संस्थेचं सभासदत्व त्या ठिकाणी पात्र असतात. म्हणजे जशा व्यक्तींना सभासदत्व दिलं जातं त्याच पद्धतीने ज्या भागीदारी संस्था आहे त्या कायद्याने स्थापन झालेल्या असतील तर अशांना देखील सहकारी संस्थेमध्ये सभासदत्व दिलं जातं. भागीदारी संस्थेने चालवलेला जो काही व्यवसाय आहे त्या सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रात येणारा असावा. जसं आपण बघितलं की व्यक्ती ही ती सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रात अस्तित्वात असली पाहिजे. तसंच भागीदारी संस्थेला जर सहकारी संस्थेचं सभासदत्व घ्यायचं असेल तर ती भागीदारी संस्था देखील सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रात असली पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला ही 5वी पात्रता सहकारी संस्थेचं सभासदत्व स्वीकारण्याची सांगता येईल. त्यानंतर 6वी पात्रता आपल्याला सांगता येईल भारतीय कंपनी कायदा 2013 नुसार त्या ठिकाणी नोंदवलेली संयुक्त भांडवली संस्था आहे ज्याला आपण कंपनी म्हणतो नाही का. सहकारी संस्थेचं सभासद त्या ठिकाणी होऊ शकते. थोडक्यात काय की कंपनी, भागीदारी संस्था ह्या वेगवेगळ्या संस्था आहे, यांना आपण संयुक्त भांडवली संस्था असं म्हणू शकतो. यांना सहकारी संस्थेचं सभासदत्व घेता येतं. कंपनीचं जे काही मुख्य कार्यालय असं जसं आपण भागीदारी संस्थेचं बघितलं की त्या कार्यक्षेत्रात असली पाहिजे, व्यक्ती त्या कार्यक्षेत्रात असली पाहिजे. त्याच पद्धतीने कंपनी देखील त्या सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रात तिचं कार्यालय असेल, मुख्य कार्यालय असेल. तिचं कार्य जरी इतरत्र असेल परंतु तिचं मुख्य कार्यालय त्या सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रात येणारं असलं पाहिजे. आणि त्या सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रात जर असेल तर कंपनीचा हेतू किंवा उद्देश सहकारी संस्थेचा हेतू आणि उद्देश याच्याशी विसंगत नसावं. काय? तेव्हाच त्या ठिकाणी कंपनीला सहकारी संस्थेचं सभासदत्व मिळू शकतं. म्हणजे हा त्या ठिकाणी आपल्याला 6वा मुद्दा पात्रतेचा सांगता येईल. त्यानंतर 7वा मुद्दा आपण जर बघितला तर सार्वजनिक विश्वस्त संस्था. ज्या सार्वजनिक विश्वस्त संस्थेची नोंदणी मुंबई सार्वजनिक विश्वस्त कायदा 1860 अंतर्गत समाजाला विशिष्ट प्रकारच्या सेवा पुरवण्यासाठी झालेली असते, त्या देखील सहकारी संस्थेचं सभासदत्व होऊ शकतात. म्हणजे सार्वजनिक विश्वस्त संस्था. मग आता सार्वजनिक विश्वस्त संस्था किंवा एखादं ट्रस्ट वगैरे जरी असेल तर देखील ते त्या ठिकाणी त्याचं सभासदत्व जे आहे ते त्या ठिकाणी होऊ शकतं. जसं आता आपण नगर जिल्ह्यात किंवा कोपरगाव तालुक्यात जर बघितलं तर आपल्या शेजारी असणारं साईबाबा संस्थान जे आहे ते एक ट्रस्ट आहे, विश्वस्त मंडळ आहे. हे देखील सहकारी संस्थेचं त्या ठिकाणी सभासदत्व जे आहे ते स्वीकारू शकतं. कारण त्याची जी स्थापना किंवा मुंबई सार्वजनिक विश्वस्त कायदा 1860 अंतर्गत त्याची स्थापना जर झालेली असेल तर तो देखील सहकारी संस्थेचं सभासद जे आहे ते स्वीकारू शकतो. त्यानंतर 8वा मुद्दा आपण पात्रतेचा जर बघितला तर सहकारी संस्था. सहकारी संस्था कायदा 1960 नुसार नोंदवलेली एक सहकारी संस्था दुसऱ्या सहकारी संस्थेचं सभासदत्व स्वीकारण्यास पात्र असते किंवा होऊ शकते. जसं आपण बघितलं विद्यार्थी सहकारी भंडार असेल, सहकारी शेती सहकारी संस्था असेल, विपणन सहकारी संस्था असेल, या वेगवेगळ्या सहकारी क्षेत्रामध्ये असणाऱ्या संस्था आहेत. या संस्था एकमेकाचं सभासदत्व स्वीकारू शकतात किंवा सभासद त्या होऊ शकतात. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला सहकारी संस्थांना देखील सभासद होता येतं हे आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पात्रतेचा 9वा मुद्दा आपण बघितला तर स्थानिक स्वराज्य संस्था. स्थानिक स्वराज्य संस्था सहकारी संस्थेचे सभासद त्या ठिकाणी होऊ शकतात. मग आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपण जर बघितलं तर महानगरपालिका येते, नगर परिषद येते, जिल्हा परिषद येते, ग्रामपंचायत येते, पंचायत समिती येते. अशा ह्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे, आपल्याला सर्वांना माहिती आहे. या देखील सहकारी संस्थेचं सभासदत्व जे आहे हे सभासदत्व स्वीकारू शकतात. आणि त्यानंतर सभासदाच्या पात्रतेतील शेवटचा मुद्दा 10वा की केंद्र किंवा राज्य सरकार. केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे देखील सहकारी संस्थेचं सभासदत्व जे आहे
ते स्वीकारू शकतात किंवा त्यांना सभासदत्व मिळू शकतात. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला सहकारी संस्थेचे संघटन रचनेमध्ये सहकारी संस्थेचा अर्थ, सभासद, सभासदाची असणारी व्याख्या आणि सभासदाची असणारी पात्रता जी आहे ती आपल्याला थोडक्यात सांगता येईल. अशा पद्धतीने ह्या सहकारी संस्थेच्या सभासदाच्या असणाऱ्या 10 पात्रतेच्या मुद्द्यांचा विश्लेषण जे आहे ते आजच्या आपण लेक्चरला केलेलं आहे. बाकीचं जे काही आहे राहिलेला सिलेबस किंवा मुद्दा तो आपण पुढच्या लेक्चरला त्या ठिकाणी अभ्यासतोय. ओके, थँक्यू.